मांजरीला आपल्यापेक्षा भारी खायला इथं. मागच्या ब्लॉगमध्ये तर पाहिलंच होतं. आम्ही आलो होतो बीबी कमल पाहायला. बीबी कमल ते झालं होतं पाहून. वरतून आम्हाला तलाव दिसला होता इकडं. म्हटलं आता तलाव तर पाहूनच जाऊ. पटक्याने निघालो तलाव पाहायला. तलाव तर पूर्ण बुजला आहे. म्हटलं आता तलाव तर बुजलाय. आता आपलं काय काम नाही इथं. नगरला आलेलोच म्हटलं भुईकोट किल्ला पण पाहून जाऊ. ते इथून निघू म्हटलं टपटप आता भुईकोट किल्ल्यापाशी. पहिले तर निघलो होतो आम्ही. छत्रपती महाराजांचं दर्शन पण झालं. भुईकोट किल्ल्यापाशी पण आलो होतो. रंगाडा पण बाहेरच आहे भाऊ. जुन्या काळातले रंगाडे इथं म्हणजे सगळं कामच जुन्या काळातलं इथं. इकडे आतमध्ये पण आलो होतो आणि एकदम शांत वातावरण इथं. म्हटलं आता इथनं वर जाऊ आता वरतून पाहू कस काय दिसतोय मग. सगळं जुन्या काळात बनवलेलं आहे हे सगळं. त्याच्यामुळे आपल्याला पाहायला पण भारी वाटतं. भुईकोट किल्ला तर एकच नंबर आहे बरं का. सगळं इथं जुन्या काळातल्या वस्तू आहे. आम्हाला जायचं होतं घरी इथं मोका टाइम झाला होता. आम्ही घरी नाही राहुरीत आलो होतो. राहुरीत आम्हाला कुत्रे दिसले. म्हटलं पाहून जाऊ आता कुत्रे कस काय. कुत्रे तर भारी भारी आहे. पोपट पण आहे भारी भारी. इकडं मांजरे पण ठेवले होते. तेवढं आपल्याला खायला नाही तेवढं चांगलं तेवढं मांजरींसाठी आहे भाऊ इथं. मासे पण एक से बडकर एक आहे इथं. आता आपल्याला घ्यायचं तर काय नव्हतं नुसतं पाहायला आलो होतो. आता आम्ही जातो भाऊ घरी.